आपण सगळीकडे वशिले लावून ठेवतो आणि मग कोणीच उपयोगी पडत नाही. म्हणून जसं मी अनन्य भावे गजानन महाराजांना शरण गेलोय, माझ्यासाठी भगवान विष्णू तरी उभे राहिले, भगवान प्रभू रामचंद्र तरी प्रत्यक्ष येऊन उभे राहिले, ब्रह्मदेव येऊन उभा राहिला, भोलेनाथ येऊन उभा राहिला, तर माझ्यावर यचकिंचितही काही परिणाम होणार नाही. कारण माझा देव कोण? गजानन महाराज. गजानन माझा गुरु, गजानन कल्पतरू, सौख्याचा सागरू गजानन. गजानन बंधू, गजानन चंदू, जीवनाचा आनंदू गजानन. अशा प्रकारे जसं एक पत्नीकत्व असतं किंवा एक पतिव्रता आपल्या नवऱ्या व्यतिरिक्त कुठल्याही जगातल्या सुंदर पुरुषाची कधीच आठवण करू शकत नाही, त्याच्यासाठी तिचा नवराच हा सुंदर असतो. तशाच प्रकारे भक्तासाठी त्याचा जो देव असतो तो एकच असला पाहिजे, गुरु हा एकच असला पाहिजे, तरच आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळेल.